तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांकडून नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि त्याचबरोबर मंडळी काही ठिकाणी नवमीचा दसरा असतो आणि त्याचबरोबर आमच्याकडे दशमीचा दसरा हा पारंपरिक पद्धतीने पार पडला जातो। आता आपण श्रीदेव वेताळ मंदिरामध्ये जाऊया, देवाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपल्या गावामध्ये जो पारंपरिक पद्धतीने दसरोत्सव कसा पार पडला होतो तो आपण थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। मंडळी प्रथा सेम असते, दाखवण्याचा उद्देश एकच असतो की दरवर्षीप्रमाणे एकत्र एकोप्याने कसा सण उत्सव कोकणामध्ये साजरे केले जातात ते मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत। आमच्या इकडे गावामध्ये 2 राठी असल्यामुळे 3 मानकरी राठीतील दसरोत्सव पार पडला आणि त्यानंतर 12 मानकरी राठीतील जो दसरोत्सव आहे तो सुद्धा पारंपरिक पद्धतीनेच पार पडला जाणार आहे। तर त्या वेताळ मंदिरामध्ये जाऊया, त्या ठिकाणी सर्व गावातील ग्रामस्थ असतील, गावकर असतील ते एकत्र येतील। त्यानंतर पुढची जी काय प्रथा आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येणार आहे। तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांकडून नवीन असेल तर सबस्क्राईब करा। आता थेट जाऊया मंदिराकडे आणि बघूया हा पारंपरिक पद्धतीचा दसरोत्सव। तर मंडळी आता आपण मंदिराजवळ आलो आहे आपल्याला, आणि इकडे दुकानं सुरू लागले आहेत। इथे ओटीचे दुकानं आहेत आणि इथे सुद्धा आहे बघा, नारळ वगैरे तुम्ही घेऊ शकता। आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहे। पहिली जी प्रथा आहे ती पार पडली जाणार आहे आणि त्यानंतर 12 मानकरी राठीतील सर्व गावकर मानकरी सगळे त्यानंतर सुरुवात करणार आहे। मंडई समोर आहे श्रीदेव रवनाथ मंदिर, तिथे आता 3 मानकरी राठीतील सर्व ग्रामस्थ आणि देव त्या ठिकाणी प्रथेला सुरुवात करतील। त्यानंतर 12 मानकरी राठीतील सर्व देव आणि गावकरी या ठिकाणी आता दसरोत्सवाला सुरुवात करतील। त्यानंतर लिंगेश्वराचं मंदिर आहे त्या मळ्यामध्ये तिथे जातील आणि निसर्गातल्या सानिध्यातलं आपलं सुंदर असं श्रीदेव वेताळ मंदिर आहे बघा। तर मंडळी खास मुंबईवरून दसऱ्यासाठी आपल्याच गावची मंडळी आली आहे, तर दसऱ्यानिमित्त तुम्ही काय सांगू शकता? नमस्कार, मी साबाजी वसंत परब, गाव पेंडूर रायवाडी येथील रहिवासी। आज पेंडूर चतुर्शीमेमध्ये दसरा मेळावा जो होतो आहे आणि त्याचं हे चित्रीकरण जे सुयोग निमित्त आपल्याला पाहायला मिळते ते वालावलकर बंधू धन्यवाद। मला 2 शब्द जे काही विचारत आहेत त्यामुळे आम्हाला पण भरून आलं, भारावून गेलं की मी साबाजी वसंत परब, हे राम परब PSI, हे इन्कम टॅक्स ऑफिसर अजित वालावलकर, हे यश राम परब 14वी शिकतायत आता। आणि हा पेंडूरचा मान जो आम्ही दरवर्षी प्रतिवर्षीप्रमाणे उत्सवाला आम्ही सर्वजण आम्ही मंडळी खुशीने हजेरला आहे। एवढा भव्य दिव्य असा इथे जो दसरा मेळावा होतो आणि ह्या दसऱ्या मेळाव्याला जो सोन्या लुटण्याचा तिथे जो कार्यक्रम होतो लिंगाच्या देवळाकडे तो बघण्यासारखा असतो। लग्न जो वेताळ त्या आपट्याच्या पानावर झाडावर लावतो आणि त्यानंतर जे लुटालूट होते सोन्याची ती बघण्यासारखी असते अक्षरशः लोळण पण घेतात काही लोक एक दिवसासाठी तरी एकटाच येतात। आणि जो रवळनाथाच्या तिथून जी खामकाठी निघते आणि तिथे जो मानपान वगैरे होतो, बाह्य माणसं आपल्या महिला मंडळ सगळ्या ओट्या वगैरे भरतात, अगदी राशीसमोर खूप त्या खामकाठीसमोर रास भरलेली असते आणि बघून त्या ह्या निसर्गाच्या सानिध्यात हिरवगार झालेलं कोकण आहे आणि भात वगैरे सगळं मस्तपैकी झालेलं आहे। या निसर्गात हे पाहायला सुंदर वाटतं, बरं वाटतं, खूप प्रसन्न वाटतं। आणि आपलं असं एक मंदिर आहे की ते चारी साईडला हिरवळ आहे आणि त्या हिरवळमध्ये आपलं मंदिर आहे मधोमध आहे। आताच एक मराठी चित्रपट आलाय आपल्या दशावतार, तो बऱ्यापैकी आपल्या रवळनाथ मंदिराचं चित्रीकरण आलंय, वेताळ मंदिर असं पेंडूरचं हे गाव प्रसिद्ध गाव आणि पेंडूरची ही प्रसिद्ध मंदिर, पेंडूर चतुर्शीमेची ही प्रसिद्ध मर्यादा, त्याच्यामध्ये जे काय म्हणे आनंद इथे मिळतो गावात येऊन। बरोबर, जे वार्षिक जे सण उत्सव होतात त्याला आम्ही येतो आणि याच्यामध्ये सहभागी होतो आणि आनंद आम्हाला सगळ्यांना मिळतो। आणि तुमच्या मार्फत मुंबईपर्यंत, परदेशापर्यंत सुयोग निर्मित
जे काय यूट्यूबवर जे काय चित्रीकरण बरोबर. टाकलं जातं त्याच्यामधून एवढं असं वाटतं की मोठ्या टीव्हीवर बघताना LED टीव्हीवर की आपण प्रत्यक्ष गावात आहोत. बरोबर, ते तसंच वाटतं. बरोबर. असं भाव असं विश्व निर्माण होतं आणि आपल्याला ते गावाची फिलिंग सर्व घेता येते आणि ते केवळ फक्त वालावल करतो आणि त्या आठवण राहते शेवटपर्यंत. आठवण राहते खूप आणि प्रसन्न वाटतं, बरं वाटतं आणि तुम्हाला सगळे धन्यवाद देतात त्या निमित्त. धन्यवाद. मी पण तुम्हाला धन्यवाद देतो, आम्ही पण देतो. धन्यवाद. कुठली प्रथा केली? उपार देवाचं, बालकांचं उपार. बाकीच्यांचं केलं तरी नाही, सगळ्यांचं वाटतं दिसतं येतं सगळीकडे फिरवल्या.
वार वगैरे झाले आणि आता आपण श्रीदेव बेतामंदिरमध्ये जातो. तिथली जी काय प्रथा आहे ती पार पाडल्यानंतर परत आपण जाणार आहोत श्रीदेव लिंगेश्वराचं मंदिर जे शेतामध्ये आहे. तर माझ्या मागून देव येत आहेत. तर मंडळी आपल्या गावातील ग्रामस्थ त्याचबरोबर सर्व भाविक भक्त या ठिकाणी देवांची वाट बघते ते बघा. बोल बोल. तर मंडळी हा नैवेद्य आहे ना तो ज्यांचा मान आहे ना त्यांना दिला जाणार आहे. तर त्यानंतर देव आपले जाणार आहेत श्रीदेव लिंगेश्वराच्या मंदिरामध्ये. तर मंडळी आता आपण श्रीदेव लिंगेश्वराच्या मंदिरामध्ये चाललोय कारण त्या ठिकाणी धार्मिक विधी हे पार पाडले जाणार आहेत. त्यानंतर देव येणार परत श्रीदेव रवनाथ मंदिरमध्ये आणि त्याच्यानंतर सर्व महिलांनी ओटी भरल्यानंतर
देव परत जाणार आहे सिद्धेश्वर वैताळ मंदिरामध्ये. आता समोरून 3 मानकर राठीतील देव सुद्धा येतात, ज्यांनी श्रीदेव लिंगेश्वराच्या मंदिरामधील जे काही धार्मिक विधी पूर्ण करून ते आपल्याला आता दिसतील. देवांची जी वाट आहे त्या वाटेने देव जाणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथे जाता नाही येत आहे, कारण पायामुळे. त्याच्यामुळे आपण शॉर्टकटने चाललो आहे. तर मंडळी, समोरून 3 मानकर राठीतील देव येतात, ज्यांनी ऑलरेडी धार्मिक विधी हे पूर्ण करून आलेले आहेत. आणि आता 12-5 मानकर राठीतील देव येतात, ते समोरून येतात. देवांचा जो मार्ग असतो ना, त्याच मार्गाने देव येतात. त्याच्यामुळे शेतातून आता देव येणार आहेत. देवांचा जो मार्ग आहे ना, त्याच मार्गाने देव जाणार आहेत. उतूर जाऊ या दाखव या. होय होय सोना. शुभ दसरा. हो शुभ दसरा. मंडळी, पावसाने सुद्धा हजेरी लावली आहे बघा. पावसाने सुद्धा हजेरी लावली आहे, कारण आणि अर्धा थांबला असताना तर बरं झालं असतं, पण एका आताच जोर इलो आणि माझ्या बघून देव येत आहेत. आता हे कुठले विधी होतले? आता एकादशमी होतले, उपार होतले, हा, आणि त्याच्यानंतर शिवलग्न. नमस्कार.
15 जणांना नको विचार घ्या वडे लावून चला गाडी नत्वा स्वांकुल देवतांच कमला विघ्नेश्वरौ शारदा वक्षे कृष्ण विवाहकौ सुखमिदौ हेतो हरौ श्रुं ददां वक्षये वाङ्गा गुणानुवर्णन परी अक्षान्तक्षदये शान्तये नित्यौषो ससुश्रये क्वक्वौ लक्ष्मीपते आपल्या एवढं सोना घेतलं, सोन्याचं काय करतलं आणि पुढच्या वर्षी जागत हा तर म्हणजे बघा प्रत्येकाच्या हातात ना सोना असा ते बघा ते किती घेतलं ना बघा.
आता गावात भेटत त्यांना एक एक सोना देवचा. तर मंडळी आता आपण चाललो आहे श्रीदेव रवळनाथ मंदिरमध्ये. त्या ठिकाणी आता ओटी भरण्याची जी काय प्रथा आहे त्या ठिकाणी पार पाडली जाणार आहे आणि त्याच्यानंतर देवीतील परत श्रीदेव वेताळ मंदिरामध्ये आणि त्यानंतर हा आपला दसरोत्सव याची सांगता केली जाणार आहे.
एका एकान पाठी खाय गिऱ्या करता ढकल जात गेल्या का कामा वाटली आपला भरा झाला ते ना आवाज येऊ दे आवाज तो येतो माझ्या मुलीचे नंदीचे होती माझीच आहे तर मंडळी आपले सबस्क्रायबर फॅमिली म्हणजेच आपल्या गावातले फोटो काढले की सकाळी हो गावातले प्रोग्राम इथले देवांचे मन किंवा इतर बरोबर जे मुंबईकरी गावाला येत नाही काय ते त्यांना ते सगळ्यांना माहिती पडतात माहिती मिळते आणि मग तरुण पिढी बरोबर बरोबर म्हणजे देवाची वगैरे ओढ त्यांना लागली बरोबर आणि एक आठवण म्हणून राहता बरोबर गावातली देव दसरा होळी हे सगळे कार्यक्रम त्यांना माहिती पडतात चला तर तुम्ही माध्यमातून आम्हाला तुम्ही कुठे मुंबईला असता तर चला धन्यवाद तुमचे ओके चला तर मंडळी अशा प्रकारे आपल्या पेंडूर गावातील दशमीचा दोन्ही राठीतील देवांचा या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने हा दसरोत्सव हा संपन्न झालेला आहे. आता ओटी भरण्याची जी काय प्रथा आहे ती त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याचबरोबर आता देव हे आपल्या श्रीदेव वेताळ मंदिरामध्ये येतील आणि त्यानंतर विश्रांती घेतील. म्हणजे असा होता आपल्या पेंडूर गावातील पारंपरिक पद्धतीने पार पाडला जाणारा दसरोत्सव. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच नक्की एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलचे मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नक्की एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलचे मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा.